कल्याणमधील हॉस्पिटलमधील अमानुष प्रकार, परप्रांतीय तरुणाने रिसेप्शनिस्टवर केला हल्ला। कल्याण येथील एक खासगी हॉस्पिटल, एक मराठी तरुणीला केवळ थोडा वेळ थांबा असं सांगितल्यामुळे एका परप्रांतीय गुंडांकडून लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण होते। सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली ही घटना पाहून कोणताही माणूस सुन्न होईल। ही केवळ एक मारहाण नाही, ही आहे माणुसकीवर घातलेली थेट लाथ। आज आपण पाहणार आहोत कल्याणमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं आणि यामागचा मराठी अमराठी वाद पुन्हा एकदा का उफाळून आला। नमस्कार मित्रांनो, ही धक्कादायक घटना आहे कल्याणच्या नांदिवली परिसरातील एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीवर गोकुळ झा नावाच्या परप्रांतीय इसमाने हल्ला केला आणि अमानुष मारहाण केली। हा प्रकार फक्त मारहाणीपुरता मर्यादित नाही, तर संवेदनशील मराठी अमराठी प्रश्नालाही नव्याने हवा देणार आहे। ही घटना सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे कैद झाली आहे। आरोपी गोकुळ झा आपल्या नातेवाईकांसह डॉक्टरांना भेटण्यासाठी आला होता। तेव्हा डॉक्टरांच्या केबिनमध्ये आधीच काही MR म्हणजेच मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बसले होते। रिसेप्शनिस्टवर बसलेल्या तरुणीने त्यांना नम्रपणे सांगितलं, सर सध्या डॉक्टर व्यस्त आहेत, तुमचा नंबर आलेला नाही, कृपया थोडा वेळ थांबा। पण एवढ्यावरून गोकुळ झा संतापला। त्याने त्या तरुणीला शिवीगाळ केली आणि अचानक धावत येऊन रागाच्या भरात तरुणीच्या छातीवर जोरात लाथ मारली। या हल्ल्यात तरुणी थेट खाली कोसळली। यानंतर आरोपीने तिचे केस पकडून तिला फरफडत नेलं। तिला लाथाबुक्क्यांनी अक्षरशः अमानुष मारहाण केली। हा भयानक प्रकार तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी रोखण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात तरुणीला गंभीर इजा झाली होती। हा प्रकार घडल्यानंतर मानपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपी गोकुळ झा हा यापूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला इसम असून त्याच्यावरती 3 गुन्हे आधीच दाखल आहेत। पोलीस त्याच्या शोधात लागले आणि अखेर त्याला अटक करण्यात आली। त्यासोबत त्याचा भाऊ रणजित झा यालाही अटक झाली आहे। पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं असून 5 दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे। अधिक तपासासाठी अन्य आरोपी नातेवाईकांचीही चौकशी केली जात आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि जनतेचा संताप उसळला। मराठी तरुणी विरुद्ध झालेल्या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहेत। या प्रकरणात मनसे सुद्धा आक्रमक झाले आहे। मनसे नेते अविनाश जाधव यांनी पीडित तरुणीची रुग्णालयात भेट घेतली आणि उपचाराचा सर्व खर्च पक्षाकडून उचलण्याचं आश्वासन दिलं। ते म्हणाले, ताई तू रडू नकोस, ज्या हाताने तुला मारलं त्याच हातांचा आम्ही बंदोबस्त करू। राज ठाकरे यांनी हा व्हिडिओ पाहून संबंधितांना आदेश दिला, तात्काळ त्या तरुणीची भेट घ्या, तिला काय इजा झाली ते पहा। मनसेच्या भूमिकेमुळे या प्रकरणानं वेगळं वळण घेतलं आहे। डॉक्टर मोईन शेख जे पीडित तरुणीवरती उपचार करत आहेत ते म्हणाले की तिच्या मानेवर, छातीत व पायांवर गंभीर जखमा झाल्या आहेत। तिला मान हलवताना त्रास होतोय, तिला पॅरालिसिस होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळलेली आहे। पीडित तरुणीने मीडियाशी बोलताना सांगितलं की मी फक्त त्याला सांगितलं की नंबर आल्यानंतर आत जाऊ शकता, यात माझी काय चूक, पण त्याने माझ्यावरती हात उचलला, छातीवरती लाथा मारल्या, केस ओढून फरफडत नेलं, मी खिडकीवरती आदळले, माझ्या छातीला दुखापत झाली, त्याने माझ्या आई वडिलांना शिव्या घातल्या, माझे आई वडील सुद्धा नाहीत, माझ्या मनाला खूप दुखत आहे। तिच्या अश्रूमागे केवळ वेदना नव्हत्या, तर तो अन्याय होता। मित्रांनो, एक सामान्य मुलगी जी आपल्या कर्तव्यावरती होती, आपलं काम बजावत होती, तिला केवळ एक सूचना दिल्यामुळे आधी अमानुष मारहाण होणं, ते पण एका परप्रांत्याकडून, हा फक्त एका व्यक्तीवरती अन्याय नाही, तर आपल्या समाजावरती घाव आहे। आणि कोणताही वाद असो तो एवढा क्रूर होऊ शकतो का? या प्रकारावर कठोर कारवाई व्हायलाच हवी आणि सर्वसामान्य लोकांनीही अशा प्रसंगी आवाज उठवायलाच हवा। ही घटना तुमच्या बहिणी, मुली, मैत्रिणी यांच्यासोबत सुद्धा उद्या घडू शकते, म्हणून आज आपण सजग राहणं गरजेचं आहे। ही घटना पाहून तुमचं काय मत आहे? गोकुळ झा सारख्या गुंडांना कडक शिक्षा झाली पाहिजे का? तुम्ही या घटनेने हादरला असाल तर हा व्हिडिओ शेअर करा। पीडित तरुणीला न्याय मिळावा यासाठी तुमचा आवाज बुलंद करा। कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि अशाच ताज्या तवान्या आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।